युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। बच्चू कडूंनी बांधला पक्ष एकनाथ शिंदेच्या दावणीला। जो पक्ष कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरावरची टीन टपरं ऐकून मेहनतीने कष्टाने हा पक्ष उभारला होता। बच्चू कडू असत प्रहारचे अध्यक्ष, पण हा प्रहार जनशक्ती पक्ष हा कार्यकर्त्याने आपल्या कष्टानं मेहनतीनं रक्ताचं पाणी करून त्यांनी हा पक्ष उभारलेला होता। हा पक्ष म्हणून टाकला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या दावणीला बांधून टाकला पक्ष। हा पक्ष प्रहार हा पक्ष असा होता की जिथं अन्याय होत होता तिथे न्याय मिळत होता। शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा पक्ष होता, गरीब गरजूंसाठी आवाज उठवणारा पक्ष होता, अंध अपंग निराधार लोकांचा आवाज उठवण्याचा पक्ष होता। आणि छाती टोकून लोक बच्चू भाऊ म्हणून आवाज उठवत होते। एक चड्डीत मुतणारं पोरग नाही, दादा दोस्या वर्गात शिकणारं पोरग, अंगणवाडीत शाळेत जाणारं पोरग बच्चू भाऊ कोण होता त्याला विचारून घ्या। पण आता बच्चू भाऊ कडू हा कोण आहे, काय आहे, आता असं होऊन राहिलं आहे की सोशल मीडियावर निसता व्यभिचार आणि सोशल मीडियावर असं होऊन राहिलं आहे की बच्चू भाऊच्या विरोधात लोक कमेंट करून राहिले, वाईट सुद्धा बोलून राहिले। हा व्हिडिओ सविस्तर बघा। हा प्रहार जनशक्ती पक्ष कोणाचा आहे? बच्चू भाऊंचा आहे, पण ह्या पक्षाच्या मागे कोणाची मेहनत आहे? त्यांच्या कार्यकर्त्याची मेहनत आहे। कार्यकर्ता काय सांगून राहिला त्याची विनम्र बघा व्हिडिओच्या माध्यमातून। तर हा पक्ष मोठा करण्यासाठी, नाव रूपाला आणण्यासाठी अनेक हजारो लाखो कार्यकर्त्यांनी स्वतःचं रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि परिश्रम घेतलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून जो निर्णय घेतला तो अत्यंत वेदनादायी आहे। प्रत्येक जिल्हा प्रमुखांनी, तालुका प्रमुखांनी, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा निर्णय टीव्हीवरतीच पाहिलाय। कुठल्याही जिल्हा प्रमुखाला किंवा पदाधिकाऱ्याला सन्मानी बच्चू भाऊंनी फोन केला नाही, विचारणा केली नाही आणि सांगितलं देखील। जे शेतकरी शेतमजुरांचे जे काही आंदोलन उभे केले होते, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यावर केसेस दाखल झाले, आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला आंदोलन करायला लावली, माणसं वेगवेगळ्या ठिकाणी आणायला लावले, आम्हाला रस्त्यावर आणलं। विधान परिषदची उमेदवारी मिळण्यासाठी बच्चू भाऊनं आपला पक्ष दावणीला बांधला। हा जो पक्ष हा पक्ष नसून एक आस होती आणि एक पाठबळ होतं, एक मजबूती होती। प्रहार पक्ष आणि कार्यकर्त्याच्या स्वप्नाचा पक्ष होता। बच्चू कडू हे एक नेतृत्व होतं आताच्या जनरेशन साठी, पण आताच्या जनरेशन बच्चू कडूवर उलटसुलट कमेंट करत आहे। बच्चू कडूंनी स्वतःचा जो पक्ष होता हा एकनाथ शिंदेच्या दावणीला बांधलेला आहे। आणि एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे शिवसेना, त्यांचा पक्ष आहे, पण दोन पक्ष आहे शिवसेनेचे। एक आहे आपले उद्धव साहेबांनी ठाकरेंचा आणि एक एकनाथ शिंदेचा। पण एकनाथ शिंदेची जी शिवसेना ही बीजेपीत गेलेली आहे। मग काय म्हणाल तुम्ही, बच्चू भाऊ बीजेपीत गेले का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा। आणि बच्चू भाऊ कडूंनी शेतकऱ्याचा वापर केला का? शेतकऱ्याला युज केला का? जे मुंबईमध्ये, नागपूरमध्ये जे आंदोलन झालं होतं, आंदोलन एवढं मोठं झालं होतं ते जेव्हा पुरा महाराष्ट्र गरजून पेटला होता तिथे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या, ते शेतकऱ्याची कर्जमाफी अजून झाली नाही। त्याच्यामध्ये सरकारने नवीन अटी काढल्या, त्याच्यामध्ये 60 ते 70% शेतकरी बसत पण नाही। काय वाटतं तुम्हाला, खरंच शेतकऱ्याची कर्जमाफी होणार का शेतकऱ्याच्या कर्जासाठी काहीतरी बच्चू भाऊ कडून करायला पाहिजे नाही का? पण का करणार? आता बच्चू भाऊ शिवसेनेत गेले आणि बच्चू भाऊ करण का शेतकऱ्याचं कर्जमाफी? जे अंध अपंग आहे, जे बेरोजगार आहे, जे निराधार आहे, जे विधवा महिला आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करल का? त्यांनी सांगितलं की मी शिवसेनेत येतो, पण मी ह्या ज्या गोष्टी आहे ह्या माझ्या पूर्ण करावं लागेल। यासाठी मान्य केलं असेल का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला चुत्या बनवायचा कार्यक्रम चालू आहे? कारण सोशल मीडियावर एवढा व्हिडिओ व्हायरल होत आहे बच्चू भाऊ वरती, सांगू शकत नाही। आणि पुरा महाराष्ट्र, त्यांचे चाहते, त्यांचे कार्यकर्ते सगळे निगेटिव्ह झालेले आहे। या बाबतीत तुम्हाला मी एकच सांगू शकल की बच्चू भाऊ कडून जो धनुष्य उचलला हा शेतकऱ्यांसाठी उचलला आहे की त्यांच्या पक्षासाठी उचललेला आहे? कारण त्यांनी एकच सांगितलं, आपला जो प्रहार पक्ष आहे हा विलीन झालेला आहे शिवसेनेमध्ये। आता आपण 15, 20, 25 वर्ष शिवसेनेसाठीच काम करूया, त्यांच्या कारकिर्दीसाठीच काम करूया असं त्यांनी म्हटलं। पण काही कार्यकर्त्यांना हे शोभलं नाही। काही कार्यकर्ते म्हणून राहिले की आम्ही प्रहार पक्षासाठीच काम करणार, पुण्यात पक्षासाठी नाही।
आणि शिवसेना हे बीजेपी मध्ये काम करते, कारण युती आहे त्यांची. आणि त्या कारणामुळं कार्यकर्ते नाराज झाले. कार्यकर्त्यांना वाटतंय की आपलंच बच्चूभाऊंना काय झालं, बच्चूभाऊंनी पदासाठी विधान परिषदच्या पदासाठी बच्चूभाऊ लाजिम झाले आणि शिवसेनेमध्ये गेले आणि स्वतःचा जो मेहनतीचा जो प्रहार पक्ष होता हा पक्ष शिंदेच्या दांगलीहून बांधला, असे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे फॅन आणि त्यांचे जे चाहते आहे महाराष्ट्राचे शेतकरी मजूर वर्ग ते म्हणत आहे. काय वाटतं तुम्हाला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बच्चूभाऊंनी फसवलं का? काय नेमकं नेऊन टाकलाय? आपला जो पक्ष होता हा शिवसेनेमध्ये नेऊन टाकला का? का त्यांचा पक्ष एवढा मेहनतीने त्यांनी कबाळ कष्टाने उभारलेला हा पक्ष हे पक्षाची इमारत त्यांनी शिवसेनेमध्ये ढासळून टाकली. आणि जो महाराष्ट्रातला कार्यकर्ता होता, जो महाराष्ट्रातला शेतकरी त्यांचा फॅन होता, एक परमेश्वराचं रूप म्हणून बच्चूभाऊंना पाहत होते. लहानसं पोरगं बच्चूभाऊंना परमेश्वराच्या रूपात बघत होते, भाऊ म्हणून आवाज देत होते. आता असा आवाज निघणार का? सगळे महाराष्ट्रातले शेतकरी सगळे निगेटिव्ह झालेले आहे बच्चूभाऊंच्या वरती आणि सगळे टीका करून राहिले, ट्रोल करत आहे. सोशल मीडिया एवढं वातावरण तापलेलं आहे राजकारणातलं, तुम्हाला मी सांगू शकत नाही. तुम्ही बघितले असं राजकारणात किती ट्रोल चालू आहे बच्चूभाऊंवरती. नेमकं बच्चूभाऊ कडून सत्तेसाठी शिवसेनेमध्ये दाखल झाले का? मला सांगा, शेतकऱ्याच्या कर्जाची बच्चूभाऊ खेळले का? जे शेतकऱ्यासाठी मुद्दे उचलले होते बच्चूभाऊने ते पूर्ण होईल का? खरंच विधवा बायांसाठी जे मुद्दे उचलले ते पूर्ण होईल का? अंध अपंग यांच्यासाठी मुद्दे पूर्ण होईल का? ज्यांनी ते विचारसरणी जे मंत्रिमंडळात मांडले, त्यांनी शिवसेनेमध्ये आज दाखल होण्याच्या अगोदर त्यांनी ते मुद्दे मांडले ते पूर्ण होईल का? का फक्त शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला यूज करून बच्चूभाऊंनी हा विळा उचललेला आहे? काय नक्की कमेंट करून सांगा की बच्चूभाऊंनी शेतकऱ्याच्या कर्जाशी खेळले का? बच्चूभाऊंनी विधान परिषदच्या पदासाठी लाचार झाले आणि आपला पक्ष त्यांच्या दावेला बांधला का? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.